मनाचा एक भाव झाला आणि तेव्हापासून या रामायणामध्ये मी माझं मन घातलं आणि अशी गोडी लागली की त्या 5 वर्षामध्ये ऑनलाईन रामायण चालू केलं. कारण जेव्हा मंदिरं बंद झाली, जेव्हा कोणताही माणूस कोणाच्या जवळ सुद्धा बसत नव्हता आणि अशा वेळेला आपल्या परमेश्वराच्या नामाशिवाय आपण जगू शकणार नाही, हा विचार मनामध्ये आल्यानंतर मला एक भेटलेले सत्पुरुष आमचे सोलापूर येथील परमेश्वर महाराज शिंदे, त्यांनी आणि मी आम्ही दोघांनी मिळून एक ऑनलाईन रामायण चालू करावं. मोबाईल प्रत्येकाकडे आहे, त्या मोबाईलच्या सहाय्यानं प्रत्येक माणसानं ही मोबाईल त्या प्रत्येक माणसापर्यंत ही कथा नेईल आणि ती कथा त्यांनी ऐकावी, हा मनामध्ये विचार आला. आणि त्याला आता जवळजवळ 5 वर्ष पूर्ण झालेत. आता 5वं पारायण त्याचं चालू आहे आणि आतापर्यंत जवळपास 10 ते 15 हजार वाचक सूचकांनी त्या ठिकाणी सेवा केलेली आहे. जवळपास 20 जिल्ह्यामधून हे रामायण चालू असते आणि जवळपास त्याला 10 ते 20 हजार लोक दररोज रामायण ऐकतात. 7 ते 9 ही वेळ असते. प्रत्येकाला घर बसल्या अगदी स्वयंपाक करताना, झोपताना, बसताना, कधी कोणत्याही अवस्थेमध्ये ती रामकथा ऐकता येते आणि त्या रामकथेतून मग या रामायणाची आवड निर्माण झाली. आणि खरंच म्हणजे सर्वात आपल्याला जर कोणी तारून देत असेल तर फक्त नाम आहे, यावर माझा विश्वास ठाम झाला आणि एवढ्या मोठ्या कोरोनामधून सुद्धा वाचण्याचं सद्भाग्य आपल्याला लाभलं. म्हणून या ठिकाणी रामायणाची आवड निर्माण झाली. आता आपण या ठिकाणी कथेकडे वळूया. कथा इथपर्यंत आलेली आहे. काळ नेहमी राजा रावणाला पाठवलेला आहे, जा आणि हनुमंताला विघ्न कर. जर हनुमंत एक जर मेला तर या ठिकाणी राम मरतील, लक्ष्मण मरेल, सगळे नळ जागवंत सगळे जितपती सुद्धा मरतील आणि आपला सर्व कार्यार्थ त्या ठिकाणी साधला जाईल. अशा पद्धतीने त्या ठिकाणी हनुमंताला विघ्न करण्यासाठी किंवा हनुमंताला गुंतून ठेवण्यासाठी काळनेमीला ज्या ज्या पद्धती राजा रावणाने सांगितल्या त्यातली एक पद्धत अशी सांगितली की ज्या पद्धतीने हनुमान त्या ठिकाणी गुंतेल आणि हनुमंताला गुंतवायचं असेल तर रामकथा सांगा. आता रामकथा काळनेमी सांगू लागला. रामकथा कशी उलटी सुलटी सांगू लागला, पण कसंही आबद नाव घ्या किंवा त्या ठिकाणी आपल्या परंपरेनुसार घ्या, तरी सुद्धा देवाचं नाव त्या ठिकाणी मनामध्ये आलं तर त्याची त्या ठिकाणी सार्थक होते. अशी कथा काळनेमी सांगू लागला. काय काय सांगतो आपण थोडक्यात ऐकू चला. दुःखे ठेवला रावण घेवली ब्रह्मा शक्ती अपार हृदय स्वामित्राचे लक्षण शक्ती दारुण हानितली. आणि काळनेमी रामकथा सांगायला हनुमंताला की प्रभू रामराया लक्ष्मण आणि सीतामाई हे वनवासात आले. वनवासात आल्यानंतर राजा रावणाने सीतामाईची चोरी केली आणि सीतामाईची चोरी केल्यानंतर राजा रावणाचं आणि प्रभू रामचंद्राचं युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये म्हणले लक्ष्मणाला राजा रावणाने शक्ती आणली. अशी कथा काळनेमी सांगू लागला. शक्ती भेदून हृदयाचे निघून गेले भूमीचे अति विकळता सुमित्राचे परिलाचे ते निषेधिता. प्रकारची शक्ती लक्ष्मणाला राजा रावणाला आणली. लक्ष्मण त्या ठिकाणी त्या रणांगणावर निचेष्टित अवस्थेत पडलेला आहे. कथा कोण सांगते तर काळनेमी हनुमंताला सांगते. आणि हनुमंत कसा आहे तर राम कथा हनुमंताला अतिशय प्रिय आहे, म्हणून हनुमंत त्या ठिकाणी ती कथा काळनेमीच्या मुखातून ऐकायला. पुढं काय होतं ऐकू. वाचवावया सुमित्राचे निर्वालो औषधसे सूर्य नय पाउदयाचे मद तोरे जाणे असे. ही कथा जेव्हा काळनेमी हनुमंताला सांगू लागला आणि जेव्हा शक्तीचा प्रसंग सांगितला तेव्हा माझ्या हनुमंताला आठवण आली, अरे मी कोण्या कामासाठी आलो. तर हनुमंतानं काळनेमीला सांगायला सुरुवात केली की त्याच लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे आणि ती औषधीच नेण्यासाठी मी या ठिकाणी आलो. हनुमंतराया बोलू लागले. सांगितले सकळवता
तू तपसते जे आते विख्याता जाणवणी माझे मनोगत आहे शीघ्र कार्य. मी जरी डुप्लिकेट साधू असला तरी माणसाचं जर मन चांगलं असेल तर त्याला जग सुद्धा चांगलं दिसतंय. हनुमंताच्या मनामध्ये अजिबात कपट नाही. राम नामाचा अहोरात्र त्या ठिकाणी स्मरण आहे. म्हणून काय नेहमी जरी डुप्लिकेट असला किंवा राक्षस असला तरी त्याला तो ओरिजिनल साधू दिसलेला आहे. म्हणजे महाराज तुम्ही कसे आहेत म्हणले तपान श्रेष्ठ आहे. आणि आता तुम्हीच इथून पुढचा मला मार्ग सांगा. मला या ठिकाणी औषधी कुठे ते सांगा. हनुमंतराया बोलू लागले. विलंबन करावा औषधी सांगाव्या समता भास्कर उदया नयता मज तत्वता जाणे असे. आणि पहा म्हणले आता उशीर करू नका महाराज. तुम्हाला या ठिकाणची सर्व परिस्थिती माहित आहे. कारण तुम्ही या डोंगराच्या या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याला बसलेल्या आहात. आता म्हणले तुम्हाला जे जे माहित असेल ज्या ज्या ठिकाणी औषधी असतील त्या मला लवकरात लवकर सांगा. कारण मला सूर्य उगवायच्या आत त्या ठिकाणी जायचंय. हनुमंतराया बोलू लागले. वादळचे निमुनिवारा सुखान कोटी मज कपींद्रा करू पाहसी पाहुणे राम निरोप सत्व राम जजा. काळमी महाराज तुम्ही कसे मोठे महान तपस्वी ऋषी आहेत. आता तुम्हाला जरी वाटायला की या माणसांना आलेल्या माणसांना पाहुणचार करावा. तुम्हाला या ठिकाणावर रिकाम्या हाताने जाऊ देण्याची इच्छा तुमच्या मनामध्ये नाही. परंतु मला मात्र एक अतिशय महत्वाचं काम करायचंय. मला लक्ष्मणाला त्या ठिकाणी उठवायचंय. औषधी नेणं मला अतिशय महत्वाचं आहे. म्हणून या ठिकाणी लवकरात लवकर मला औषधी सांगा. हनुमंत विनंती करता. जीविताच जनवृहीचे उदकांतला पुण्येत होय देखा प्राप्त होय जरी अन्न देखा ब्रह्म सुख देख तो पावे. हनुमंतराय सांगू लागले म्हणजे जर सज्जनाच्या घरचं जर अन्न मिळालं तर माणसाचं जीवन पुनीत होते. या ठिकाणी पुण्य होते त्या माणसाला. परंतु या ठिकाणी म्हणले तुमचा जो पाहुणचार आहे त्या पाहुणचारापेक्षा मला एक अतिशय महत्वाचं काम आहे. म्हणून तुम्ही जे आदरातिथ्य केलं हेच खूप झालं. असा त्या ठिकाणी हनुमंतराय बोलू लागले. सज्जनाचे घरचे अन्न घ्यावे बळे ते मागून नाही तारे आपणा जीवन तरी मागा. पहा म्हणले सज्जनाच्या घरचं माणसांना अन्न बळच मागायला पाहिजे. आणि दुर्जनाचं खाल्ल्यानंतर माणसाला उलट्या होतात. सज्जनाच्या घरचं अन्न म्हणले बळच मागून खायला पाहिजे. जर नाही अन्न मिळालं तर किमान पाणी तरी प्यायला पाहिजे. आता सर्व श्रोत्यांना मी एक विनंती करेन. जेव्हा एखादा माणूस तुम्हाला अतिशय आग्रह करेल महाराज आमच्या घरी चहा प्या. ठीक आहे तुम्हाला चहा 10-20 वेळा चहा झाला असेल. परंतु त्या माणसाची समाधानी करण्यासाठी किंवा त्या माणसाच्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्या माणसाच्या घरी जाऊन आपण पाणी तरी प्यायलाच पाहिजे. कारण आपण जे पाणी पिलं त्या पाणी पिल्यानंतर त्या माणसाचं जे समाधान होते ते समाधान इथं त्या शब्दामध्ये सांगता येत नाही. म्हणून हनुमंतराया सांगतात की सज्जनाच्या घरचं अन्न घ्यावं. मला बी माहित आहे हे अन्न घेतल्यानंतर माझंच शरीर त्या ठिकाणी पुण्यवान होणार आहे. मला पुण्य मिळणार आहे. परंतु ती वेळ आता नाही असं हनुमंतराया बोलतात. आली आहे ब्रह्मादिका सज्जनान पवाते देखा हे घरे लगा प्रत्यक्ष गोपाळ सकळ काला करे. आणि पहा या ठिकाणी हनुमंतराय सांगतात की सज्जनाचं अन्न घरायला सज्जनाच्या घरचं अन्न मिळण्यासाठी खूप मोठं पुण्य लागतंय. हे ब्रह्मादिक लोकांना सुद्धा ते पुण्य मिळत नाही. कारण या ठिकाणी नाथबाबा दृष्टांत देतात की जेव्हा गोपाळ काला भगवान श्रीकृष्णाने ते सवंगडी करू लागले तेव्हा त्या ठिकाणी म्हणले सगळे स्वर्गातले लोक सगळे स्वर्गातले देव लोक त्या सागरामध्ये माशा होऊन राहू लागले. कारण यांचे फक्त हात जर धुतले तर खरकट का होईना पण आपल्याला मिळेल.
तरी सुद्धा त्यांना मिळालं नाही. म्हणजे सज्जाच्या घरच्या अन्नाची किंमत खूप मोठी आहे. हनुमंतराय बोलता म्हणून घ्यावे फला मुळाचे तरी मी आलो रामा कार्याचे वा. न जाता स्वामी कार्याच देते सर्व ताराचे नसेवो. आणि पहा म्हणले आता मी माझं काम महत्वाचं काय तर माझ्या स्वामीचं कार्य आहे. त्या कार्यासाठी मी इतक्या दूरपर्यंत आलेलो आहे. तुमच्या घरचं अन्न घ्यावं, सज्जनाच्या घरचं अन्न खावं हे जरी सत्य असलं तरी सर्वात प्रथम म्हणले स्वामीच्या कार्याला या ठिकाणी प्रथम प्राधान्य द्यावं. म्हणून महाराज विनंती आहे म्हणले मला आग्रह करू नका, कारण मला माझ्या स्वामीचं कार्य करायचं. हनुमंतराय बोलता सांडोने स्वामी कार्याता जो पुढे घालेल उदारा चिंता वा. तगु महापापे तत्वाता अंधपाता आणि जाईली. पहा म्हणले जर स्वामीचं कार्य जर सोडून जर माणूस या ठिकाणी जेवत बसला तर त्या माणसाला म्हणले नरकाला जावं लागेल. कारण सर्वात प्रथम म्हणले स्वामीचं कार्य करावं. प्रत्येक शिष्याला म्हणले आपल्या गुरुचंच त्या ठिकाणी काम साधावं. आणि ते काम साधणं सोडून जर तुम्ही या ठिकाणी जेवत बसले, आता मी या ठिकाणी रामकथा सांगायला आलो आणि बसलो असतो गावातच फराळ करीत तर कसं झालं असतं. कारण सर्वात प्रथम आपलं आपण सेवेसाठी आलो, त्या सालेगावातून या सालेगावात आलो आणि इथे येऊन जर नुसता फराळ करत बसायचं म्हटल्यानंतर त्या फराळाला काही महत्व राहणार नाही. साबुदाणा तर उद्या आम्ही घरी जाऊन मी खाऊ शकतो. परंतु या ठिकाणी जे कार्य हनुमंतराया सांगतात की प्रथम मला माझ्या स्वामीचं कार्य करायचंय आणि ते जर कार्य करून जर सोडून जर मी म्हणले या ठिकाणी माझं पोट भरण्याचं बघितलं तर त्याला म्हणले नरकाला जावं लागेल. हनुमंत बोलतात या लागे स्वामी कार्य न होता पूर्ण न करे पळमोळ भोजन तुझ्या आदराला गिराना उदक पान करीना. आणि पहा म्हणले यामुळेच म्हणले हनुमंतराज सांगू लागले काळनेमीला की म्हणले मला माफ करा, कारण मी स्वामीचं कार्य अगोदर करणार, तुमच्या इथं या ठिकाणी जेवण वगैरे करणार नाही. परंतु आता तुम्ही एवढाच जर आग्रह करचाल तर पाणी फक्त मी या ठिकाणी पिईल. हनुमंतराय सांगू लागले कोणी कपीच्या वचनाचे राक्षस चुकावला मानसे आनयाचे पावेले मृतीची सर्वोदकाचे प्राचेता. आपल्याकडे एक मन आहे, दुखन करायला खाऊ वाटलं डॉक्टरनं तेच सांगितलं. इथं काय नेहमीच्या मनामध्ये काय आहे की याला म्हणले या तलावामध्ये फसवायचे. आणि आता हनुमंतानं काय केलं तर बाबा मी अन्न सेवन करणार नाही, परंतु पाणी या ठिकाणी तुझं पी आणि पाणी पिऊन माझं मी काम स्वामीचं करणार. इकडे ह्या कारणे मी सुखावला, त्याला अतिशय सुख झालं. म्हणले आता न सांगता करी काम, असं आपल्या मनात जे आहे तेच या ठिकाणी घडतंय. म्हणून कारणे मला आनंद झाला. निश्चय मानोनी पुरोण बोले कपी देवचान स्वामी कार्यान होता दान आग्रहपण करुणा. आणि या ठिकाणी हनुमंतराय हात जोडून काळनेमीच्या समोर उभे राहिले. महाराज आग्रह करू नका, कारण मला माझं सर्वात प्रथम म्हणलं तर माझ्या स्वामीचं काम करायचंय. माझ्या प्रभू रामचंद्राचं कार्य करण्यासाठी मी इथपर्यंत आलो. आता तुम्ही मात्र आग्रह करू नका, मी 2 घोट का होईना पाणी पितो. हनुमंतराय बोलू लागले आश्रमा समीप सरोवरा अत्यंत पवित्र ते नीर पान करिता अल्प मात्र औषधी समग्र देखा. आणि पहा काळनेमीला सांगितलं म्हणले जवळूनच आमच्या एक कयाधू नावाची नदी वाहते आणि त्या नदीचं पाणी पिलं की तुम्हाला सगळं दिसतंय. म्हणजे
हनुमंताला कळणे मी सांगू लागला, महाराज या ठिकाणी म्हणले सरोवर आहे, त्या सरोवराचं तुम्ही जर पाणी 2 घोट पेलं, सगळ्या औषधी तुम्हाला आपोआप दिसतील. आता पहा काळनेमीच्या मनामधलं कपट आहे, परंतु या ठिकाणी आपला हनुमंत जो आहे तो रामाचा निज भक्त आहे, त्याच्या मनात कपटाची अजिबात भावना नाही. काळनेमीवर त्या साधूवर विश्वास ठेवून हनुमंतराय काय करतात? हनुमानात्यंता विश्वासे कपट सर्वता नाही मानसे, मानले त्याचे वचनाचे निज मानसे कपिनाचे. हनुमंत कसा आहे तर अत्यंत विश्वासू. साधा विश्वास आणि अत्यंत विश्वास खूप मोठा फरक आहे. देह जावा अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव असा विश्वास माझ्या हनुमंताचा आहे. हनुमंताला सांगितलं, बाबा तुम्ही सांगताय म्हणून आता मी या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवतो. आणि आता पुढे काय करतात? तुमचा वचनी कल्प करी तो नर महादुराचारी, यसन पावे तो संसारी चराचरी याती निंदे. बाबा या ठिकाणी सुंदर भाव सांगतात की हनुमंत कसा आहे तर त्या अत्यंत विश्वास ठेवला कोणावर? त्या साधूवर. आता इथं काळनेमी नाही म्हणताय, तो साधू आहे. हनुमंताच्या दृष्टीनं तो साधू आहे. आपल्या जर म्हणलं जग कसं आहे तर जग जर सुंदर म्हटलं तर आपण त्या ठिकाणी सुंदर आहोत असं त्या ठिकाणी आपल्या मनाला समजायचं. आपण जर म्हणलं जग खूप बिघडलंय तर याचा अर्थ आपणच खूप बिघडलो. आमच्या हनुमंताची दृष्टी अशी आहे की त्याला त्या ठिकाणी भोंदू साधू दिसलाच नाही, कारण मनातच भाव त्या ठिकाणी कसा आहे तर शुद्ध भाव आहे. म्हणून तो साधू जरी नकली असला तरी तो असली साधू दिसलेला आहे. महाराज म्हणले तुमच्यावर या ठिकाणी मी विश्वास ठेवतो, आणि साधूवर जर विश्वास नाही ठेवला तर म्हणजे त्याला सुद्धा नरकाला जावं लागतंय. हनुमंतराया बोलू नाही सानिचे करोणी पूर्ण मानुनी ऋषीचे वचना, मग दृष्टी सर्वाला लक्षणात उदक पाना करू आला. आणि पहा असं त्या ठिकाणी त्या काळनेमीच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. शेजारीच असलेलं सरोवर पाहिलं आणि त्या सरोवराच्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी माझे हनुमंतराया त्या सरोवराकडे चालले. उदक पाना हनुमंत करावया उदक हातरी गताचे पाय तेत पाय त्वरित धरियला. आणि लगेच म्हणले त्या सरोवराच्या ठिकाणी हनुमंतराया गेले. सरोवराच्या त्या पाण्यात पाय ठेवला. पाणी प्यायचं, पण तेवढ्यात काय झालं सांग? रामाच्या प्याचा बागाही वा हनुमान धरिला दक्षिण पायी, वा हेरून निघला वीर पायी, भय नाही कोणाचे. पाय हनुमंतानं त्या सरोवरामध्ये ठेवल्या हनुमंताचा उजवा पाय एका मगरीनं धरला. परंतु या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं स्मरण माझ्या हनुमंतरायाच्या मुखामध्ये अहोरात्र आहे. एवढ्या मोठ्या त्या निज भक्ताला, एवढ्या मोठ्या रामाच्या भक्ताला काय कुणाचं भीती आहे असं त्या ठिकाणी नाथबाबा सांगतो. स्वभावे निधळावे राम, त्यावरी श्रीरामाचा किंकारा, जमुसे के काळच्या क्राम, ग्रह किंकर काय त्या पुढे. म्हणले हनुमंतराया कसा आहे तर म्हणले निधडा वीर आहे, आणि निधडा वीर असून पुन्हा रामाचा किंकर आहे, रामाचा सेवक आहे, रामाचा निज भक्त आहे. आणि अशा रामाच्या निज भक्ताला काय कशाची भीती वाटणार आहे असं त्या ठिकाणी. करुणी श्रीराम नामे प्रभू काल पाया सुरिता सत्वर कडे पडली वेगळा उत्तर, वा दिवे शरीर लागले. लगेच म्हणले हनुमंताच्या पायाला धरल्यानंतर हनुमंतानं पाय आपला झटकला. लगेच म्हणले त्या सरोवराच्या तीरावरती मगर जी आहे ती मगर त्या ठिकाणी दिव्य शरीर होऊन पडली अशी त्या ठिकाणी सांगतात. कपटे करुणी सर्वता राम भक्ताचे पाय धरितात, करे काळा ते हनुनी जातात, शाप निर्मुक्ता सतसंगे. या ठिकाणी नाथबाबा सांगतात
की संतांच्या संगतीत आल्यानंतर माणसाचं काय होते. संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पण ते जरी म्हणले हनुमंतानं स्वतःच्या पायाला इंजळा दिला तरी सुद्धा ती जी राक्षसी आहे ती राक्षसीचा त्या पायाला स्पर्श झाल्यामुळे तिचा उद्धार झाला. ती एका दिव्य शरीरात त्या ठिकाणी ती त्या प्रगट झाली. कारण राम भक्ताला किंवा निज भक्ताला म्हणले पायाचा जरी स्पर्श झाला तरी सुद्धा माणसाचा उद्धार होतो. तिचा त्या ठिकाणी उदत झाला शापे राक्षसत्व पावला तो अगंध तापाने तला तात्काळ केला निर्मुक्ता. असा तो दंडक ऋषीचा एक मुलगा होता म्हणले अतिशय उन्मत झालेला. सगळ्या ऋषींना सगळ्या ब्राह्मणांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. परंतु त्याला जो शाप दिला होता आणि त्या शापामुळे काहीतरी आगंधाची आणि त्यांची जेव्हा भेट झाली एक रपाटा आगंधानं बसवला. एक आज झापडतच त्याचा उद्धार झाला. असं या ठिकाणी हनुमंताने जरी पायाला इंजळा दिला तरी सुद्धा त्या अप्सरेचा उद्धार झाला. चापण हरदाची दोन मूर्ता तिरा नाराचे तो द्वार केला हे व्रचानवरते सत्संगाचे शापन बाधे. म्हणले हा जो शाप आहे तो म्हणले सत्संगाला बाधित नाही. नादाला म्हणले दक्ष ऋषीने शाप दिला की तू एक जागी एका ठिकाणी म्हणले 2 मुहूर्त सुद्धा थांबू शकणार नाही. एक मुहूर्त म्हणजे 48 मिनिटाचा मुहूर्त असतो. 2 मुहूर्त तू या ठिकाणी थांबू शकणार नाही. परंतु तोच नारद द्वारकेच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाजवळ म्हणले वर्षानुवर्ष राहिला. म्हणजे संतांच्या जर संगतीत आलं तर त्या ठिकाणी असे शाप त्याला बाधा करीत नाही असं सांगू लागले. लागता हनुमंताचे पदा नकाग्रे झाले सुद्धा सुख घाद संत चरणे. म्हणजे शापाने त्या ठिकाणी ग्राही झालेली जी अप्सर आहे तिला म्हणले हनुमंताच्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला. आणि या संतांच्या चरणाचा महिमा किती आहे. या संतांच्या चरणाचा नुसता स्पर्श झाला तर त्या अप्सरेचा त्या ठिकाणी उद्धार झाला. एवढी चरणामध्ये ताकद संतांची आहे. आणि परमेश्वराचं त्या ठिकाणी आपण जेव्हा दर्शन घेतो तेव्हा आपलं नतमस्तक त्या ठिकाणी चरणावर होतो. चरणामध्ये जी आगाध शक्ती आहे त्या शक्तीचा या ठिकाणी अनुभव त्या अप्सरेला आला. लागता कपेचे नकारे सांगली शापजान्या शरीरात लाहोनी आवयावा सुंदर गगना सत्वरा उसळले. हनुमंताच्या नखाचा स्पर्श झाला फक्त तर त्या ठिकाणी ग्राह्य झालेली जी मगर झालेली जी अप्सरा आहे त्या ठिकाणी क्षणात तिचा उद्धार झाला. आणि उद्धार झाल्यानंतर ती स्वर्गाच्या ठिकाणी म्हणजे वर आकाशामध्ये उसळली. अंतरिक्षगणांतरी राहुनी बोलता सुंदरी विजय होई कपी केसरी निरंतरी राम प्रेमे. या ठिकाणी म्हणले ती आकाशामध्ये अप्सरा गेल्यानंतर वर आकाशातून हनुमंताला त्या ठिकाणी बोलू लागली. म्हणले हनुमंता तू म्हणले निज विजयी होशील. तुझा या ठिकाणी विजय होईल. कारण म्हणले तुझ्यामध्ये तू म्हणले राम नामाच्या प्रेमामध्ये सदाही डुलत असतो. म्हणून तुझा विजय या ठिकाणी निश्चित आहे. अप्सरा बोलू लागली. कर जोडोनिया वंदना करोनी विनवी हनुमाना मी विद्युत मालनी अप्सरा जाना स्वर्ग भूषणा स्वर्गीचे. आणि वर जाऊन त्या अप्सरेला सांगितलं हनुमंताला त्या ठिकाणी साष्टांग नमस्कार केला आणि सांगितलं म्हणले स्वर्गातल्या अप्सरेचं भूषण असणारे मी म्हणले विद्युत मालिनी नावाची अप्सरा आहे. आणि माझं म्हणले त्या ठिकाणी स्वर्गामध्ये वेगळाच त्या ठिकाणी थाट होता. काय काय होता ते सांगा. प्रिय प्रभेद समाविमान करोनी विचरता गगना भास्करे शोभोनिया जाणे ऋषी आश्रमी विमान पाहिले. आणि मी म्हणले आता ते विद्युत
मालेने हनुमंताला स्वतःच या ठिकाणी शापदग्ध का झाले याचा वृत्तांत थोडक्यात सांगेल मी. म्हणले स्वर्गाचं भूषण असणारी विद्युत मालिनी नावाची अप्सरा सूर्याच्या तेजाप्रमाणे त्या ठिकाणी विमान घेऊन सूर्याच्या पुढे मी उन्मत्तपणा केला आणि ते विमान घेऊन म्हणले माझं ते विमान त्या ऋषीच्या आश्रमाच्या ठिकाणी पडलं. सर्व कथा चढले दुर्धरण न विचारसे पात्रा पात्रे कामाचार विचरसे. आणि त्या ठिकाणी म्हणले त्या ऋषीच्या आश्रमाच्या समोर पडल्यानंतर सगळे ऋषीश्वर म्हणले त्या ठिकाणी क्रोध आला त्यांना राग आला. म्हणले ग्रहासारखा एखादा ग्रह जसा येऊन पडतो अशी म्हणले त्या ग्रहासारखी या ठिकाणी येऊन म्हणले कुणीकडे त्या ठिकाणी फिरायली असा त्या ठिकाणी ऋषीचा वृत्तांत अप्सरा सांगू लागली. महाग्रह जायचा कोणी म्हणी डोंबेला टोणी जायचे आलेचे धावणे आश्रम लक्षणे पापिने. जसा एखादा महाग्रह असतो आणि तो जसा येऊन या ठिकाणी झोपतो अशी म्हणले तू या आश्रमाच्या ठिकाणी आली आणि तू महापापीने अशी ऋषी त्या अप्सरेला बोलू लागले आणि अप्सरा हनुमंताला वा ते तू महाग्रही वसित ऐसे शापिले वेगेसी तिने ग्रहत्वाचे पावले. आणि त्या ग्रहासारखं म्हणले या ठिकाणी आलीस म्हणून तू महाग्राही होशील आणि म्हणून ती महाग्राही त्या सरोवराच्या ठिकाणी झाली आणि म्हणून मी म्हणले मला तो शाप मिळाला अशी विद्युत मालिनी हनुमंताला आकाशातून बोलू लागली. त्याची होवणी शरणांगता प्रार्थले ते म्हणतात रवीसिन्या केले व दाता दंड तदल तमाद झाला. आणि पहा म्हणले मला ज्यांनी तो शाप दिला त्या ऋषी महाराजांना त्या ऋषी मुनींना मी त्या ठिकाणी शरण आले. महाराज माझ्याकडून ही चूक झाली मला काहीतरी उशाप मिळावा मला काहीतरी त्यातून सुटका व्हावी असा त्या ठिकाणी मी त्या ऋषींना विनंती केली आणि ऋषीनं काय उशाप दिला सांगा. साधू सिधू करी चरणा अथवा करी उदत पान किंवा करी जो हेळणा तात्काळ पतान तो पावे. आणि पहा म्हणले साधूचं जर छळण केलं रामाच्या भक्ताला जर तुम्ही त्या ठिकाणी छळण्याचा प्रयत्न केला तर देव तुमचा दिवा नीट लागू देत नाही. म्हणून या ठिकाणी साधूचं छळण त्या अप्सरेकडून झालेलं आहे. म्हणून त्या ठिकाणी साधूचं छळण झाल्यानंतर त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी स्वर्गाचं भूषण असणारी अप्सरा परंतु त्या साधूच्या त्या ऋषीच्या छळणामुळे त्या ठिकाणी ग्राह्य म्हणजे मगर होत झाली असे या ठिकाणी नव्हती पुराणीच्या काळात माझा अनुभवा प्रत्यक्ष आता जे उपेक्षित ते साधू सांगतात त्याचे खस्ता रोकडे. आणि पहा म्हणले मी काय म्हणले पुराणाच्या किंवा शास्त्राच्या कथा ऐकून सांगत नाही. हा माझा प्रत्यक्ष स्वतःचा या ठिकाणी अनुभव सांगते. मीच म्हणले त्या ऋषी सोबत जे माझं छळण झालं मी त्या ऋषींच्या त्या आश्रमाच्या ठिकाणी उद्धटपणा केला किंवा उन्मत्तपणा केला आणि त्यामुळे मला या सगळ्या ह्या जे म्हणले शाप झाला किंवा ह्या ज्या सरोवरात असंख्य किंवा आयुत वर्षापासून जे या ठिकाणी मला राहावं लागलं हे म्हणले माझा स्वतःचा अनुभव आहे. म्हणून आपणही या ठिकाणी कोण्याही साधूची कोण्याही रामभक्ताची कधीही त्या ठिकाणी त्याचं छळण केलं नाही पाहिजे आणि जर छळण केलं तर त्याला निश्चित ते भरावंच लागतंय असं सांगतात. आई सेवी नवेताय हि होणे प्रसन्ना मदती झाले वरदाना तुझे उद्धरणा म्हणते. आणि पहा म्हणले एवढं जेव्हा मी म्हणले विनंती करून त्या ऋषी मुनींना उशाप मागितला आणि शरण आलेल्या माणसाला त्या ठिकाणी माफ करणं हे म्हणले साध्या सुध्या माणसाचं काम नाही तर संताचंच काम असतंय. कारण संतच फक्त त्याला शरण घेऊ आल्यानंतर त्याला माफ करू शकतात. त्या ऋषी मुनींना म्हणले मला माफ केलं आणि मला सांगितलं म्हणले तुझा उद्धार होईल फक्त हनुमंताच्या हातानं
होईल असं सांगू लागले. पुरा होणी जळवाचे धरेचे कपीच्या पायाचे स्पर्शी होता सज्जनाचे तिने उदराचे सतसंग. आणि पहा या ठिकाणी म्हणले ऋषी मुनींना मला सांगितलं की तू एका तलावामध्ये एका सरोवरामध्ये म्हणले मगन होऊन राहशील आणि त्या ठिकाणी म्हणले हनुमंतराय येतील, हनुमंतरायाच्या पायाचा स्पर्श तुला होईल, तेव्हा म्हणले त्या ठिकाणी तुझा उद्धार होईल. संतांच्या संगतीत तू जेव्हा जाशील तेव्हा तुझा उद्धार होईल असं त्या विद्युत मालेने हनुमंताला सांगू लागलं. सतसंगत्व पाहे संसार तरते ते दे इतर शाप बापुळे काही मुक्त होई जे सतसंगे. आणि पहा म्हणले संतांच्या संगतीत सत्संगामध्ये माणूस आल्यानंतर काय होतं तर या मोठा संसाराचा जो भवसागर आहे यातून सुद्धा माणूस सहज तारून जाऊ शकतो. कितीतरी आपल्या संतांनी या ठिकाणी सांगून गेले आणि त्या संतांच्या संगतीत किंवा त्या संतांच्या जर विचारानुसार जर माणूस राहिला तर त्या माणसाला म्हणले कधी संकट येणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी म्हणले संतांच्या संगतीत आल्यानंतर माझा उद्धार झाला. विद्युत मारणे वर्षी आयोता होते मी तुझे वाट पाहत झाले निर्मुक्त तुझे आणि तेव्हापासून म्हणले हनुमंतांनी आयुत वर्ष म्हणजे 10,000 महाराज वेगळे महाराज किती होता आता आयुत म्हणजे आम्ही आता शिक्षक आहेत पण आयुत हा शब्द जुना आहे नाथबाबाच्या काळातला. हे म्हणजे दशक शतक 10,000 वर्षे किंवा 10,000 कोटी वर्षापासून मी या ठिकाणी हनुमंता तुझी वाट पाहते आणि या ठिकाणी वाट पाहून पाहून थकले आणि आज तुझा या ठिकाणी योग आला. आज तुझ्या चरणाची मला या ठिकाणी स्पर्श झाला म्हणून माझा या ठिकाणी उद्धार झाला. विद्युत मालिनी जन्म मरणावाचा मज नाही गात्रवता म्हणून करे कान निराता स्वरूपता पावले. आणि आता या ठिकाणी म्हणले मला संतांच्या संगती संतांच्या चरणाचा स्पर्श झाला. आता मला नाही येणे जाणे सहज खुंटणे बोलणे. आता जन्म नाही मरण नाही कारण संतांच्या हाताने जर उद्धार झाला तर त्या माणसाला पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. या ठिकाणी आता मी कृत कल्याण माझं या ठिकाणी झालं. मी आता या ठिकाणी म्हणले माझे सगळे मनोरथ पूर्ण झाले हनुमंता असे विद्युत मानले. पुढे निज सुख पाहे निरोपावे सद्गुरु पाये ते मी लाधले सर्व झाले उतराय भवश्रमा. एवढा मला जो भवश्रम झाला होता या भवश्रमातून माझा या ठिकाणी उद्धार झाला. सद्गुरूचा या ठिकाणी मला लाभ झाला किंवा सद्गुरूच्या चरणाचा स्पर्श झाला म्हणून माझा या ठिकाणी उद्धार झाला. सद्गुरू राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा. काही तुमची सेवा तर माझ्या वस्तू काही करणं झाली नाही परंतु तुमच्या चरणाचा त्या ठिकाणी मला स्पर्श होऊन माझा उद्धार झाला. असं त्या ठिकाणी तुमच्या या उपकाराची मी उतराई कशी होऊ अशी विद्युत मालिनी सद्गुरू ते ऐसे स्वयंनुभवाने जा सुखाचे इथे पावे त्याचे नुन्यधिकाचे न करोडे. सद्गुरू कसे असतात आपला सारखे करीत तात्काळ आपल्या सारखंच आपला शिष्य असला पाहिजे. आपल्याला ज्या ठिकाणी ज्या भावना आपल्या मनामध्ये आहेत जी आपल्या मनामध्ये जी भगवंताची जी भक्ती आहे तीच आपल्या शिष्याला प्राप्त व्हावी त्याला सद्गुरू म्हणतात. नाहीतर काही आजकाल आता कलियुगात बरेच गुरु आहेत महाराज आपल्या जवळ विद्या आपल्या शिष्याला आली नाही पाहिजे. उद्या आपला शिष्य जर मोठा झाला तर आपलं नाव पुन्हा लहान होईल. परंतु या ठिकाणी म्हणतात की सद्गुरू कसा असावा तर जसं सद्गुरूला ज्ञान आहे तेच शिष्याला आलं पाहिजे. नवे नवे त्याही पेक्षा तो पुढे गेलेला तेव्हा त्या सद्गुरूला आनंद होईल. असा तुम्ही माझे सद्गुरू आहात ती
विद्युत मारणे बोललो. पित्याचे समावित पुत्र स्वामी ते अंगे कारिता तैसे सद्गुरु सुखा समाधान शिष्याक्रमे ते भावाटे. जसे म्हणले एखाद्या पित्याची संपत्ती असते, पित्याची शेती, पित्याची जेवढं काही त्यांनी जमवलेलं असते ते सर्व त्याच्या वारसानुसार त्याच्या मुलांना येत असते. असं त्या ठिकाणी सद्गुरूचं ते जे ज्ञान आहे तेच ज्ञान म्हणले त्या शिष्याला येत असते. तुम्ही माझे सद्गुरू आहात विद्युत माननी हनुमंतरायाला बोलू लागल्या. आजाद पक्षाची जाती पाहे नेने मावले वाचोने काय मूक पसरोने सरवै ग्रास अवघे झेलिते. म्हणले जसे पक्षी असतात, लहान घरट्यामध्ये जे लहान जन्मलेले पिल्ले असतात ते पिल्ले त्या ठिकाणी आपली आई आल्याची चाहूल झाल्यानंतर आपली तोंड उघडतात आणि तोंड उघडल्यानंतर आई त्या मुखामध्ये घास घालते. असे या ठिकाणी आपला परिहारामध्ये गावबा काका सांगतो. तैसे प्रेम तेने विसरून आपण काणे सगळा घास बालकाने बालका कारणे अवंचका. या सद्गुरूला हनुमंताला सद्गुरु त्या विद्युत मालिनीला मानल्यानंतर आमचे ग्रंथाचे जे लेखक ते गावबा काकाला सुद्धा आपल्या सद्गुरूची आठवण आली, नाथबाबाची आठवण आली. जसं म्हणले लेकरू एखादं भुकेला असतं आणि त्याला आईनं आपल्या तोंडातला घास त्या लेकराच्या तोंडात घालावा आणि आई जरी उपाशी असली तरी आपल्या लेकराचं पोट भरावं असं जसं आईला वाटतं तसा नाथबाबांनी हा रामायणाचा गोड घास माझ्या मुखामध्ये घातला. गावबा काका सांगतो. तुझी माझा ईश्वर तुझी माझा सद्गुरु मद देना उधारे केला साचार तू ऐके. या ठिकाणी गावबा काका सांगतात एकनाथ महाराज तुम्हीच माझे सद्गुरू आहात, तुम्हीच माझी माता, तुम्हीच माझे पिता आणि तुम्ही या म्हणले या दीन दयाळाचा किंवा एखाद्या दीन पंगू माणसाचा या ठिकाणी केवढा मोठा या ठिकाणी उद्धार केला, केवढी मोठी माझ्यावर या ठिकाणी या रामायणाच्या गोड घासाची म्हणले शिदोरी माझ्या मुखामध्ये घातली. गावबा काका सांगतात. संसार सागरी बुडता सद्गुरु वाचोने तत्वतान अन्न नाही सोडविता सत्य वार्ता हे माझे. आणि या संसार रूपी सागरामध्ये जो माणूस बुडतोय म्हणले त्याला जर वाचवायचं काम कोण करत असेल तर सद्गुरू करतात. मी म्हणले या संसार रूपी सागरात बुडत होतो परंतु माझ्या सद्गुरूनं माझ्या नाथांनी मला या ठिकाणी वाचवण्याचं काम केलं, मला भवसागराच्या पलीकडच्या तीराला नेण्याचं काम केलं. गावबा काका सांगून तू ऐकले उधरिले ब्रह्माने अनेके तेथे मदतारे खेरंगे कोणे लेखे लेखावे. आणि या ठिकाणी म्हणले तुमचं काय वर्णन करावं, कारण तुम्ही म्हणले एकनाथ महाराज आहेत. या म्हणले दीन माणसावर काय मोठं प्रेम दिलं, काय मोठी या ठिकाणी माझ्या हातून रामकथा तुम्ही वधवून घेतली, केवढा मोठा त्या ठिकाणी तुमचा साक्षात्कार या ठिकाणी मला झाला. गावबा काका सांगतात. भवसागरे तारका जगी तू एकाला एक तुझ वाचनी अनेकाना दिसे एका त्रिजगते रामा रघुनंदना. आणि या भवसागरातून म्हणले वाचवणारा फक्त एक आहे आणि एक कोण तर माझा एकनाथ आहे. आणि म्हणून म्हणले या ठिकाणी तुमच्या शिवाय या भवसागरातून मला तारणारा कुणीच नव्हता, तुम्हीच मला या भवसागरातून तारून नेण्याचं महत् कार्य केलं. गावबा काका सांगू. एका जनार्दनाचे रंगे अंध पंगु देना मोके देखोनी आये काय के सत्वरा
देखालेंगे रामा रघुनंदना. आणि या ठिकाणी म्हणले अंध असेल पंगू असेल असं म्हणले मी होतो, किंवा म्हणले नाथ बाबा कसे तर शांती ब्रह्मनाथ बाबा आहेत. या पैठणच्या त्या वाळवंटामध्ये एका हरिजनाचं मूळ नाथ बाबांनी उचलून घेतलं. तेव्हा त्यांना म्हणले काही विधा किंवा काही असं काही मनामध्ये त्यांच्या भावना आली नाही, कारण शांतीचे उपासक शांती ब्रह्म म्हणूनच नाथ बाबांना म्हणतात. आणि एवढ्या मोठ्या शांती ब्रह्म सद्गुरूचा या ठिकाणी मला सहवास लाभला. गावबा काका भाऊ कोण सांगता. नाम एक रूप एक वर्णाश्रमाधर्म एक जगी जनादान एक नाम तारक आणि या त्रिजगा. त्रिभुवनामध्ये या त्रिजगतामध्ये म्हणले काय असेल तर सर्वात श्रेष्ठ नाम आहे. आणि ते नाम काय तर एक नाम आहे. जगत जेत्रे एक मंत्रेन राम नामनाभि रक्षितम य कंठे धारे तस्य करस्ता सर्वसिद्ध. या सगळ्या जगामध्ये जर एकच नाव कोणतं असेल तर फक्त राम आहे. आणि तसा माझा सद्गुरू असा एक म्हणजे एकनाथ आहे. जनार्दन स्वामीच्या कृपेने या ठिकाणी मला हा सर्व माझ्या हातून हा रामकथा लेखनाचा जो प्रवास घडला त्याविषयी बाबा बोलतात. एका जनार्दना चरणा करुणी अप्सरा सवना सांगो पाये पुढील चिन्ह सावधान परिसावे. आणि या ठिकाणी संत जनार्दन स्वामीला शरण जाऊन ग्रंथाचे लेखक गावबा काका नाथबाबांना शरण जाऊन सांगतात की या अध्यायामध्ये विद्युत मालिनी नावाच्या अप्सरेचे या ठिकाणी उद्धार झाला. आणि आता ती आणि हनुमंताचा संवाद अजून पुढच्या अध्यायामध्ये आहे. तो म्हणले सावधान सगळे श्रोत्यांनी ऐकावा अशी विनंती करतात. सजनाचा स्वभाव प्रोढ दीन दयाळ त्यात गगन अनाथाची देखता जाना गीती धावणे उचलो. आणि पहा म्हणले सज्जनाचं लक्षण कसं असतं तर जे अनाथ मूल असतं त्या अनाथ मुलांना उचलून घेणारा माणूस तो सज्जन असतो. नाथबाबांनी आता सांगितलं मी त्या वाळवंटामध्ये एका हरिजनाच्या मुलाला उचलून घेतलं. असे माझे अनाथाचे नाथ असणारे नाथ बाबा आहे. गावबा काका सांगा. गोड लागे निज मानसे ते वंचने स्वगोत्राचे निधोनी स्त्री पुत्राचे अनाथाचे अर्पिते. आणि माझे नाथ बाबा कसे तर म्हणले नाथ बाबांचा काही परिवार लहान नव्हता, परंतु या ठिकाणी हा जो राम नामाचा जो गोड घास आहे म्हणले गोड घास आपल्या मुलांना दिला नाही, आपल्या नातवांना दिला नाही, आपल्या पत्नीला दिला नाही, जवळच्या कुणालाच नाही दिला आणि माझ्यासारख्या अनाथ या गावबाला दिला असं ना गावबा काका बोलू. या परी मी अनाथ भावादरी निवतो पीडित एका जनाढाणीत किलासनात ते जगा. आणि या ठिकाणी म्हणले हा अनाथ गावबा म्हणले खूप दिवसाचा असा पीडित पडलेला होता, परंतु माझ्या नाथ बाबांनी या अनाथाला सनाथ करण्याचं काम केलं. गावबा काका बोलता. झाले अप्सरा उदाहरणा पुढे काळ नेहमीचे मरदना एका जनार्दना चरणा गोड निरूपणा उत्तरे राहते. आणि या ठिकाणी गावबा काका सांगतात की या अध्यायामध्ये म्हणले या अप्सरेचं उद्धरण झालेलं आहे. समोरच्या अध्यायामध्ये म्हणले पुढच्या अध्यायामध्ये अतिशय गोड आणि रसाळ कथा आहे. त्यामध्ये म्हणले काळ नेमी नावाच्या राक्षसाचं मर्दन होईल अशी कथा पुढच्या अध्यायामध्ये सांगते. स्वस्ती त्रिभावार्थ रामायणे विद्यकाने का कर्टिकाया अप्सरा उदरण नामा पंचचतुष्मध्याय गोडा कुंडली गौरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार प्रभुरा
रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चला मीनाताई बाभळीकर वाचक आणि सूचक वाकडे साहेब आणि यानंतर संभाजी टवले वाचक तयार राहा. चला लवकर.